एक 2 मिनिट आहे. नमस्कार, लोकसेवा टाइम्स मध्ये मी चैतन्य नंदकुमार काशीत सर्वांचे स्वागत करतो. आता आपण आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील येडशी या ठिकाणी श्री रामलिंग वन्यजीव अभयारण्याच्या ठिकाणी आपण आहोत आता. तर या ठिकाणी श्री रामलिंगाचं मंदिर आहे. खाली बालाघाट पर्वतरांगांमध्ये हे छानसं असं शंभू महादेवाचं मंदिर आहे रामलिंग नावाने. या ठिकाणी जटायू पक्षाची समाधी आणि राम सीता मोहरी आणि धबधबा या ठिकाणी असा प्रेक्षणीय आणि निसर्गरम्य स्थळ आहे. ते पाहण्यासाठी आपण प्रयत्न करूया. सगळ्यांना या ठिकाणाची माहिती व्हावी या दृष्टीने आपण एक प्रयत्न करतोय छोटासा. इथं माकडं, हरिण वगैरे मोठ्या प्रमाणात आढळतात. व्हिडिओ नाही, लाईव्ह चालू आहे. हे माकडांना खाण्यासाठी हे प्रेक्षक जस्ट या अभयारण्यामध्ये 25 बिबटे आहेत. हे या ठिकाणी आलेले भाविक भक्त हे माकडांना काय फुटाणे आणि बिस्किट वगैरे खायला देत आहेत. कोणतं चॅनल? लोकसेवा टाइम्स. हा, हे आपण खाली मंदिराच्या दिशेने चाललोय. दरीमध्ये मंदिर आहे. हे बालाघाट पर्वतरांगाच्या रांगांमध्ये वसलेलं असं एक निसर्गरम्य आणि धार्मिक ठिकाण आहे. या ठिकाणी महाशिवरात्रीची यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. फार निसर्गाच्या कुशीत वसलेलं असं एक हे मंदिर आहे. आपण खाली जातोय आता. हे ठिकठिकाणून आलेले भाविक भक्त आहेत. पुढे तरी थोडासा निसर्गरम्य परिसर आहे. निसर्ग आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो यामधून. हे वरून जिने पायऱ्या वरून आपण खाली चालत आलोय. जे पायऱ्यांवरून या वरती अजून या ठिकाणी 4 व्हीलर 2 व्हीलर गाडी येण्यासाठी असा व्यवस्थित रस्ता नाही. ते पहिल्यापासूनच या पायऱ्यांवरून आपण खाली चालत आलेलो आहोत. हे मंदिराच्या बाहेर प्रसाद भांडार आहेत. हे श्री क्षेत्र श्री रामलिंग प्रसन्न. आपण आतमध्ये जाऊया मंदिराच्या. बहुतेक चप्पल
रामलिंग मंदिर हे वरून असं दिसतं. हो, चेष्टा करू नका बरं का. मंदिराचा परिसर हे शंभू शंकराचे वाहन नंदी. हे श्री क्षेत्र रामलिंग मध्ये असणार हे शिवपिंड. आपण हे शिवपिंडची पाहणी करूया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिवाय. धराव जरा मला दर्शन घेऊ द्या. फोटो बाहेर काढा चला झालेले. मंदिराचा परिसर प्रदक्षिणा घालायची. हे दहिवडीतील ग्रामस्थ आहेत. हे नित्यनेमाने सालाबादप्रमाणे या ठिकाणी वार्षिक वारी पोचून करण्यासाठी येतात. यांचं सागर चव्हाण नाव आहे. तुम्हाला माहिती आहे का याबद्दल? शंभू दत्तात्रयांची मूर्ती. ओम नमः शिवाय. माकड. त्या ठिकाणाबद्दल माहिती सांगता का? ठिकाणाबद्दल माहिती सांगता का या? हे जुनी माहिती आधीकडची महाराजाला विचार, महाराजाला माहिती सांगतात. हो महाराज अशीच महाराज माहिती द्या त्यांनी आपली सगळं किंवा थोडं साईडला दोन फोटो घेत नसते. 1-2 मिनिट थांबव. बरं पूर्ण सांगा की तुम्ही. काय नाही अडचण. बरं ठीक आहे. बाहेरून दाखवून येऊ का? काय करा माहिती आहे का? मधली माहिती घ्या, त्यांनीच पाठीमागे न्या, तिथं त्यांचा व्हिडिओ सेट घेतलं मध्ये काय तुमच्या ठीक आहे चालेल. सर हो सर. ह्या ठिकाणाबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. थांबा.
थांबा की त्यांना आवरलं. झालं महाराज मला हे जाऊ. हे येतोय मोठ्याने बोला फक्त. या धार्मिक ठिकाणाविषयी सर्व प्रेक्षकांना थोडक्यात माहिती द्या आपण. नमस्कार, माझे नाव गुरव आहे. मी रामदेव मंदिराचा पुजारी आहे. तर इथली आख्यायिका अशी आहे की ज्यावेळेस रामप्रभू सीतेमातेच्या शोधात जात होते त्यावेळेस ते या मार्गाने गेलेले आहेत. म्हणजे रावण आणि जटव पक्षाचे जे युद्ध झालेलं आहे ते ठिकाण आहे. त्या जटवचे पंख छाटले गेले, ते कोल्हेरीत पडले, हे ते ठिकाण आहे. ह्या ठिकाणी जटव पक्ष आणि रावणाचे युद्ध झालेलं आहे. रावण हा सीतेमातेचा अपहरण करून नाशिक पंचवटी मार्गे घेऊन जात असताना जटव त्याचा पाठलाग करत करत इथपर्यंत आला होता. मग या ठिकाणी जटव पक्ष आणि रावणाचे युद्ध झाले होते. मग या ठिकाणी जटव पक्ष आणि रावणाचे युद्ध चालू असताना मग रावण हा खूप शक्तिशाली होता. मग तो जटवला ऐकत नव्हता. मग जटवला प्राण घेण्यासाठी रावणाने कपटनीती सुचवली आणि जटवला विचारले की तू रामाचा परमभक्त असशील तर तुझे प्राण कशामध्ये आहेत ते सांग. तर जटव पक्षाने रामप्रभूची शपथ घेऊन सांगितलं की माझे प्राण माझ्या पंखामध्ये आहेत. आणि तोच प्रश्न जटवने पण रावणाला विचारला की तुम्ही महादेवाचे भक्त असाल तर तुमचे प्राण कशामध्ये आहेत ते सांगा. तर त्या रावणाने खोटं सांगितलं की माझे प्राण माझ्या अंगठ्यामध्ये आहेत पायाच्या. मग जटव पक्षी त्याच्या अंगठ्यावर टोच मारायला गेले की रावणाने त्याचे पंख छाटले आणि जटव पक्षी इथं रामरामा सोडत खाली पडला आणि रावण सीतेमातेला घेऊन या मार्गे गेला. जोपर्यंत रामप्रभू येत नाही तोपर्यंत जटव पक्षीने या ठिकाणी प्राण रोखून ठेवले. राम सीतेमातेच्या शोधात असताना त्यांना त्या जटव पक्षी दिसला. मग त्या जटव पक्षाला विचारलं. मग त्या जटव पक्षाचा सांगितलं. मग जटव पक्षाला पाणी पाजण्यासाठी त्याची अंत्यविधी इथं पूर्ण करायची होती. मग त्यावेळेस इथे कुठेही पाणी नव्हतं म्हणून स्वतः श्रीरामाने पाठीमागं बाण मारला. एक मोठी गुफा तयार केली. गुफेच्या पाण्याने त्या जटव पक्षीने इथं पाणी पाजून त्याची अंत्यविधी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. आणि अंत्यविधीच्या वेळेस रामप्रभू 3 दिवस इथं मुक्कामी होते. रामप्रभू रोज महादेवाची पूजा करत होते. मग त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या हाताने या शिवलिंगाची स्थापना केली. या शिवलिंगाची पूजा करून पुढे सीतेमातेच्या शोधात गेलेले आहेत. आणि रामाने जी बाण मारली गुफा पाठीमागे तिथलं पाणी कंटिन्यू चालू राहतं. किती उन्हाळा असला तर पाणी कमी होत नाही आणि किती पावसाळा असला तर पाणी वाढत नाही आणि ठेवडी तार कंटिन्यू चालू राहते. हे इथलं वैशिष्ट्य आहे. मोहरी राम सीता मोहरी काय रामाने बाण मारली गुफा आहे पाठीमागे. अच्छा. आणि सीतेची नाणी आहे वर त्या ठिकाणी. म्हणजे ज्यावेळेस रावणाचे आणि जटवचे युद्ध झाले होते त्यावेळेस सीता मातावरती ध्यान करत बसले तर त्याला एक छोटी रूम बांधून सीतेची नाणी असं नाव दिलं. बर ते आम्हाला पाहता येईल का वरती? एकदम जवळच 1 मिनिटामध्ये पोहोचतो. आपल्यापैकी कोण दाखवायला येईल का? नाही तिथं असतात लोक. ठीक आहे ठीक आहे. सांगितली त्यांनी. पाठीमाग मोहरी नाहणी वगैरे कुठं आहे ते? अच्छा. दरवाजा कोपऱ्यात हां. आणि ते गुहा पण तिथंच आहे. तिथे पलीकडे धबधबा तिथे गोवा आहे. बर आपण आता राम सीतेची गुहा बाण मारलेले पहिल्यांदा धबधबा पाहायला जाऊ जिथून पाणी येतं वगैरे. गुहा आहे अशी. आणि त्यानंतर जर पाहता आली तर सीतेची नाहणी पाहूयात. चला पहिल्यांदा आपण ही पाहू. रामाने बाण बांधलेला आपण पहिल्यांदा पाहू. रामाने बाण मारलेला आहे त्या ठिकाणचं पाणी पाहूयात. पाहूया. हे मंदिर पूर्ण इथून दिसतंय. हे मंदिराचं स्ट्रक्चर पूर्ण शिखरापासून पायापर्यंत मंदिर आहे. हा चालेल. या इकडे आता. काय इथून जाऊया आपण. आपण इथून गेल्यानंतर हे आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण आहे. अगदी निसर्गाच्या कुशीत हे मंदिर वसलेलं आहे. या ठिकाणी या इथं नाश्ता वगैरे करू शकता तुम्ही. नाही ती या ठिकाणी आता उतरून चाललेलं आहे. पायऱ्या उतरून आपण मंदिराच्या पाठीमागील बाजून पायऱ्या उतरून खाली येतोय. हे पहा जरा पाणी आता चाललेलं आहे. आणि ही पहा या ठिकाणी आपण पाण्याच्या ठिकाणी आलेलो आहे. आपण
ज्यावेळेस रामाने बाण मारला त्या ठिकाणचं आता आपण पाहण्यासाठी जाणार आहे. हा. या पुढे जरा. आणि दरी सारखा भाग आहे हा. हा जरा घनदाट जंगल आहे. हा, हा. जंगल आहे. हा, हा. या ठिकाणी प्राणी पाणी प्यायला येतात. अच्छा. या वाघ आहे, हम्म, हम्म. वाघ आहे, हरिण आहे. हा, हा. या ठिकाणी पाणी प्यायला येते. हे बघा, या ठिकाणी धबधब्याचा आवाज येतोय का? हा. त्या ठिकाणी रामाने बाण मारलेला आहे. आणि अशी आख्यायिका. समोरासमोर असं हे बाणाचं चित्र दिसतंय बघा. हा, हा. समोरासमोर बाण रावल्याला जसं ना तसं चित्र दिसतंय. आणि वरती सीतेची नाणी आहे. वरती जायला येतं का आपल्याला? वरती जायचं नाही, पण वरती जरा वरून नाहणी आहे. या या आपल्याला दाखवता येत नाही पण वरती नाहणी आहे सीते मातेच्या आख्यायिकेनुसार. या ठिकाणी आता मी हे सगळे भाविक भक्त यामध्ये आनंद घेत आहेत. मी दिलीपराव चव्हाण या ठिकाणी आता चाललेलो आहे. हळूहळू कारण या पाणी जरा आपण पाण्यामधून पुढे जाऊयात. पाण्याच्या वतीने तिथं जावा. गरुडानं बाण मारलेला आहे रामाने तिथं. हा, हा. ते पाठी हा पाणी. थंडगार पाणी आहे. आणि समोरचा बोगदा बघितला का? हा, हा, हा. या ठिकाणी या रामाने बाण मारलेला आहे. अच्छा. हा, या रामाने समोर बघा. हा, हा. चित्र कसं आहे बघा. आणि या रामाने बाण मारलेला आहे इकडे सर का या दारी केली आली या केली ठिकाणी. या दार घ्या खालचे आणि ही पहा, इकडे इकडे हे तिकडे प्रेक्षक हे इथं आलेले भाविक भक्त या पाण्यामध्ये आनंदच व्यक्त करतायत. दिसत आहे. आणि मी चाललेलो आहे चव्हाण आता पाण्यातून. ती म्हणते तुम्ही तिकडे या ठिकाणी पहा. मी बोट धावतो. हा. या ठिकाणी या रामाने बाण मारलेला आहे. शंकराची पिंड या आहे. ठिकाणी या मोठाचे मोठा बोगदा आहे. त्या ठिकाणी बाण मारलेला आहे. हा, हा. आणि त्याच्यानंतर वरती नाणी आहे. सीतामाईची नाणी आहे. अच्छा. त्या पिकांचं पाणी इथं या बोगद्यात पडत आहे. या धबधबा पडतो. वरतून दाखवता का बोगदा? आणि तिथून पहा जरा हे पहा बोगदा. शंभो हार महादेव. बघा, या टिपाचं पण घ्या. काका ही लिंगायची बात लहान लहान लिंगायची. या ठिकाणचं पाणी बघा. या टिपावर पडत आहे महादेवाचं. या ठिकाणचं या ठिकाणचं या पाण्यातून थेंब बघा या पिंडीवर पडतात. वरती नाणी तर होय हो. सॉरी 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 सॉरी. वरती जाता येतं का? कुठून जायला लागतं? कॅन्टीन बसणं वर पलीकडं. इथली कॅन्टीन जी आहे का बंद आहे ते हा, हा. आपण दाखवतो की. लाईव्ह मध्ये काहीच करता येत नाही बरं का. काय बघ फिरलं झालं. बघूया की जाता आलं तर. आपण नाहणी बघण्याचा सीतेची नाहणी बघण्याचा प्रयत्न करतोय.
या ग्रिलचा आधार घेऊन वरती जायचं आहे. मी पण पहिलीच वेळ आलो इकडे. आपण वरती चाललोय. खाली लोक आनंद घेत आहेत आणि हे वरून कुठून पाणी येतंय. हे वरून खडकामधून पाणी येतं. जाऊया माघारी आपण. कोणच नाही आपल्या बरोबर इकडे माहिती द्यायला. हे खाली चालू आहे. आनंद असतो, आनंद घेतात पाण्यामध्ये. थोडी खडकाळ वाट आहे आणि त्यामुळं उतरण्यासाठी लाईव्ह बंद करतोय मी. पायऱ्या नाही आहेत, खडकामधून वाट काढायची. हा व्हिडिओ एक धार्मिक ठिकाणाचं माहिती देण्यासाठी आणि निसर्गरम्य ठिकाणाची माहिती होण्यासाठी आपण बनवण्याचा प्रयत्न केला आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.